बस बाबा आता ही कटकट नको डोक्याला, नवीनच गाडी घ्यायची डोकं दुखीच नको. खरं रे भाऊ, गाडी अशी घे की गाव हादरलं पाहिजे सायलेन्सचा आवाज ऐकून. अरे बारकी लेकर हिंडल ती बुलेटवर, विषय आहे काय? तुमच्या दोघाला का नाही बुलेटच्या सायलेन्सचा मुकात द्यावा लागतं. आधी घरातला मिक्सर चालू झाला का नाही ते बघा, आधी निघाली बुलेट घ्यायला. ए ना आलाय का तुझं ज्ञान तुझी बस ठेव, मग ज्ञान पाजळतं कोणाला. गप्प शीचं वास दिलं कळेल मग, ज्ञान तुझ्या पशीच ठेव म्हण. शी घाण रे बाबा. करायला खाऊ जरा, काय शी द्या ना तर शी द्या, नाही तर शिव्या द्या. गप्प हातात शी दिली तुझ्या तरी. बरं आहे का तुकड भाऊ, ठीक आहे एक काम कर, डाऊन पेमेंट भर, बाकी मी भरतो की. अरे काय तू, अरे आता मला मारतो काय? काल रिचार्जसाठी मला 49 रुपये दे म्हणून भांडत होता, आणि डाऊन पेमेंट भर म्हणून. EMI घे आपण दादा भाऊ, असला काय झालं? गप्प EMI वर भरतो म्हणून. तू तर गपच बस, तुझ्या घरचं डेमो स्टिकर आहे का मिक्सरवर, ते काढा आधी आणि पुन्हा बघ EMIचं. EMI बरोबर आहे तुझं, पण एक 3-4 EMI गेलं का पुन्हा पुन्हा लय मानिस ते. खरं रे, आता बघ माय तर निजराच रे. खरं रे, तरी माय तर तवाच निसते येडपाटावं जेव्हा तिचे पार्ट खराब व्हायला सुरुवात होती. तोपर्यंत कळत नाही खराब व्हायला कधी दूध आहे का उकळल्यानंतर खराब होते. मला तुझं दूध होतं खराब, आणि तू थोडं दही खाऊन बस घरात, दही खाव्या. गप्पा रे बाबू. अरे पप्पा चालू ना माकडा नो, आज पण 3 माकडं एकत्र का? पप्पा ते नवीन गाडी घ्यायचं विचार चालावं. विचार नाही हो पप्पा, बल्ब फॅन फ्रीज सगळे चालाय बघा. महानात्मा तुझी शिगडी चालू करीन पुन्हा. अरे 1 वरी झालं तुम्हाला त्या जुन्या गाडीचं मागचं टायर बदलणं होईना, आणि निघाले नवीन गाडी घ्यायला लागला बुलेट म्हणून. मागचं टायर काय टाकणं होईना, आणि तुला काय गाडी नवीन घेणं होईना.